Knowledge Park, the creative school. Admissions are open from LKG to 10th standard. Free uniform for new admission students. तालुका के मोरखंडी ग्राम के वेटरनरी हॉस्पिटल में ना कोई डॉक्टर्स और ना ही दवाइयां, जिसको लेकर युवाओं ने उठाया सवाल। नमस्कार, मैं वर्षा रानी, आप देख रहे हैं बीके न्यूज। बीके न्यूज में आपका स्वागत है। बसवा कल्याण तालुका मोरखंडी ग्राम के युवाओं ने आरोप लगाते हुए नाराजगी दिखाई कि मोरखंडी वेटरनरी हॉस्पिटल में डॉक्टर समय पर नहीं आते और न ही यहाँ पर दवाइयाँ उपलब्ध हैं। मोरखंडी ग्राम में कई जानवर लुपी स्किन डिसीज से बीमार होकर मर चुके हैं, लेकिन यहाँ LSD से पीड़ित जानवरों को देखने के लिए डॉक्टर्स टाइम पर नहीं आ रहे, न ही कोई दवाइयाँ उपलब्ध है। इसको लेकर युवाओं ने तालुका वेटनरी ऑफिसर्स और डिस्ट्रिक्ट वेटनरी ऑफिसर से मांग की है कि इस तरह के लापरवाह डॉक्टर्स को हटाया जाए। मोरखंडी ग्राम के वेटनरी हॉस्पिटल में दवाइयां उपलब्ध की जाए ताकि हम अपने जानवरों का इलाज टाइम पर कर सके और उन्हें बचाया जा सके। इस मौके पर युवा मुखंड महेश ममदापुरे, बाळू वगदुरे, शुभम मारुति और कई युवा मौजूद रहे। जनावरांचं सरकारी हॉस्पिटल आहे। हा हॉस्पिटल आजूबाजूच्या पूर्ण म्हणजे आजूबाजूला येणाऱ्या खेड्यागावासाठी स्पेशल हॉस्पिटल म्हणून इथं बनलेलं आहे। पण या हॉस्पिटलमध्ये कित्येक जणांचे जनावर म्हणजे फक्त शेतकरीच जनावर ठेवू शकतो आणि त्या जनावराला येणारे प्रॉब्लेम, रोग, काही प्रॉब्लेम असतील, कोणा जनावराला काही संडा बसला असेल, कोणा जनावराला काही फोडा आला असतील, काही आला असतील, जेही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आज शेतकरी लोक Alamprabhu Paramedic Paramedical and BCA College admissions are open. Public School English Medium admissions are open. Nursery to higher classes. दवाखान्यात यायला लागलेत, पण दवाखान्यात आल्यानंतर या दवाखान्यामध्ये मेन डॉक्टर नाहीत। डॉक्टर कुठे बिदर जातात, कुठे बसवल्यालाच राहतात, कुठेही करतात आणि ते डॉक्टर आल्यानंतरही नीट चेकअप करत नाही जनावराला। आज काही शेतकऱ्यांचे जनावर मेलेत। आज जे माझे लोक फुवारलेले आहेत त्या शेतकऱ्यांचे जनावर मेलेलेच आहेत, फक्त गेल्या 15 दिवसाच्या आत मेलेले आहेत ते पण। इथं याला कोणी केअर करत नाही, ना ग्रामपंचायतीचे सदस्य येत नाहीत, सरपंच येत नाहीत, कोणी याच्याकडे लक्ष देत नाही। आज हे दोघं शेतकरी आले होते, यांच्या जनावराला काहीतरी झालेलं आहे म्हणून, पण हे फक्त गोळी सुद्धा याने इथून देत नाहीत। कारण इथं आल्यानंतर म्हणतात त्यांनी गोळी संपलेत आणि तुम्ही कल्याणला जाऊन गोळ्या घेऊन आमच्याकडे नाहीत। हे का बोलण्याचा निर्णय झाला का डॉक्टरांचा? डॉक्टराकडे यांच्याकडे ग्रामपंचायतवाल्याने येऊन होईल तितकं लवकर ध्यान द्यावं। आमदार साहेब, तुम्हाला पण सांगतो, तुम्ही पण इकडे आमच्या गावाकडे लक्ष द्या। आज शेतकऱ्याच्या जनावरांचं मेलेलं तर जिम्मेदार तुम्ही आहात का? शेतकऱ्यासाठी कोणती सुविधा उपलब्ध नाही, तर फक्त दवाखाना नावाला झालेला आहे। तरी होईल तितकं लवकर आम्हाला शेतकऱ्याच्या जनावरांसाठी पाहिजे ना, तर शेतकऱ्याच्या जनावर मेले तर ARK गिरी सिल्क अँड साडी 7 हेवन गोल्डन सुपर मार्ट 50% ऑफ। त्याचे जिम्मेदार तुम्ही राहाल, याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे। ग्रामपंचायतचे अध्यक्ष माने, तुम्हाला म्हणजे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष व सदस्य सर्वांना सांगतो, आणखी एक वेळेस सर्वांनी लक्षपूर्वक ऐकून घ्या। शेतकऱ्याचे जनावर गावात मरत आहेत, भरपूर आजूबाजूच्या खेड्यानं पण मरत आहेत। इथं डॉक्टर उपलब्ध नाहीत, त्याकरिता डॉक्टरला होईल तितकं लवकर आणा इथं, नाहीतरी स्पेशल डॉक्टरला आणा। खास करून हे डॉक्टर ते चेकअप करणार नाहीत। हे डॉक्टर इथं आल्यानंतर त्याने साहेब समोर उभारून बघतात, दुसऱ्याला इंजेक्शन करायला लावतात। बाकीचे डॉक्टर काय पर्सेंटेजवर आहेत म्हण, ते पर्सेंटेजच्या डॉक्टरांचा काय त्यांचा काय संबंध आहे का? तुम्हाला गव्हर्नमेंट ड्युटी म्हणजे थोडक्यासाठी दिलेली आहे का? त्यासाठी डॉक्टर मॅडम, तुम्ही मॅडम असाल, कोणी असाल, होईल तितकं लवकर जनावरांसाठी इथं उपलब्ध राहायचा। तुम्ही सकाळी काही झालं तर 10च्या सुमारास यायलाच पाहिजे आणि संध्याकाळी 5 पर्यंत राहायला पाहिजे। तुम्ही येता 2ला, त्या टायमाला शेतकरी येऊ शकत नाहीत। येता 2ला, जाता 3ला, आलेलं पुन्हा शेतकऱ्याला माहीत पण होणार गेले आणि तुमच्या पायात आमचे जनावर मरायला लागलेत। शेतकरी याच्यामध्ये नुकसान आहे, त्यासाठी धन्यवाद। काही पेन्सिलिन म्हणजे कोणतेही इंजेक्शन, असं कोणतीही चाऱ्यासाठी येणारी फीड हे ते शेतकऱ्याच्या जनावरांसाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही। ही व्यवस्था उपलब्ध झालेली पाहिजे आणि इथं सरकारी हॉस्पिटल फक्त नावाला झालेलं आहे। इथं शेतकरी जनावराला घेऊन आल्यानंतर त्याला एक इंजेक्शन करतात, इंजेक्शन केल्यानंतर त्या शेतकऱ्याकडून 100 रुपये 200 रुपये असं फीस काढून घ्यायला लागलेत। फीस काढून घ्यायचं कारण काय सरकारी हॉस्पिटल आहे का प्रायव्हेट हॉस्पिटल आहे? याचं पण ग्रामपंचायतवाल्यांनी आणि आमदार साहेबांनी याचा निर्णय घ्यायला पाहिजे लवकर। हे फीस कशामुळे घेतात त्याची विचारपूस तुम्ही येऊन करायला पाहिजे, तरच शेतकऱ्याला न्याय भेटेल। नाही Manthara Hotel, first 3-star facility hotel in Baswa Kalyan and Shastri Bhavan pure vegetarian restaurant. Comfort zone for your family. Above Reliance Smart Bazaar Baswa Kalyan. तुम्ही येऊन करायला पाहिजे, तरच शेतकऱ्याला न्याय भेटेल। नाही भेटणार याच्यानंतर तुम्ही न्याय देऊ शकत नाही असं सांगा आम्हाला, जनतेला, मग जनता पुढे काय करायचं ते करेल। हिच्यानंतर अगर शेतकऱ्याच्या जनावराला काही प्रॉब्लेम झालं तर दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी शेतकऱ्याचं बैल मेलं, हे मेलं, तर ते बैल इथं आणून ठेवण्यात येईल आणि तिथं धरणं देण्यात येईल। हे शेतकरी देतील। कृपया होईल तितकं आम्हाला झालेली सुविधा या सरकारी दवाखान्यामध्ये व्हायला पाहिजे। हर एक मेडिसिन इथं अवेलेबल पाहिजे, बस।